श्री स्वामी समर्थ. तर ना गणपतीच्या भाज्या आणलेल्या, त्यामध्ये मिरच्या भरपूर आणलेल्या, तर भरपूर मिरच्या उरलेल्या सगळ्यांना दिल्या आणि त्यामध्ये सुद्धा भरपूर मिरच्या उरलेल्या. तर त्यांना छान धुतल्या, सुकत घातल्या, देठ वगैरे तोडली आणि छान सुकल्यावर त्याच्यामध्ये ज्या लाल मिरच्या झालेल्या त्यासुद्धा काढून टाकल्या आणि मग मिरचीचे असे तुकडे करून घेतले. 3 प्रकारच्या मिरच्या होत्या, 2 प्रकारच्या मिरच्यांचे तुकडे केल्या आणि मग ह्या बुटक्या हिरव्यागार तिखट मिरच्या असतात त्या उभ्या चिरून घेतल्या. आणि ह्याचं काय करणार आहे तर लोणचं करणार आहे. आता काय करू, वेस्ट जातील त्यापेक्षा लोणचं बनवते. मिरच्या चिरून झाल्या. इथे मीठ, हळद आणि विनेगर घेतलेलं आहे. त्यानंतर इथे धने घेतलेली अर्धी वाटी, राई डाळ घेतलेली आहे, बडीशॉप 2 चमचे भरून, जिरा 1 चमचा, मेथी 1 चमचा आणि राई 2 चमचे असं हे साहित्य घेतलेलं. आता धने मी पॅन मध्ये टाकून घेतलेत आणि थोडीशीच राई डाळ टाकते, बाकी ठेवून देते, नंतर वापरते. बाकी सगळं साहित्य पॅन मध्ये घालून घेते आणि इथे मी सांगते बाकी सगळं साहित्य माझ्याकडे होतं, फक्त राई डाळ मी विकत आणली. गॅस चालू केले आणि पॅन मध्ये छान असं खरपूस सुगंध येईपर्यंत आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं. भाजल्यावर एका ताटामध्ये काढून थंड व्हायला साईडला ठेवून देऊया. त्यानंतर ना मी त्याच पॅनमध्ये टिश्यू पेपरने छान पुसून घेतलं, क्लीन केलं आणि तेल घातलं अर्धी वाटी. त्यामध्ये तेल गरम झाल्यावर राई घातली, राई छान तडतडली, गॅस बंद केलं, 1 मिनिट तशीच थांबली आणि मग त्यामध्ये हिंग घातली अर्धी वाटी. तर हिंग जरूर लागतं हा लोणच्याला. त्यानंतर 1.5 चमचा हळद घातलेली आहे. हिंग तुम्ही जितकं जास्त घालाल ना लोणचा तेवढा छान लागतो. हळद घातल्यानंतर राई डाळ आपण ठेवलेली ती आणि मीठ. आता पॅन गरम आहे, फक्त त्यामध्ये हे साहित्य आपल्याला घालून साईडला ठेवून द्यायचे. आता मी जे आपलं भाजलेलं साहित्य ते मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं आणि ते सुद्धा पॅनमध्ये घालून घेतलं आणि सगळा मसाला अशा प्रकारे मिक्स केलेला आहे. आणि आता हा मसाला थंड होण्यासाठी मी साईडला ठेवून देते. आता मी एका टोपामध्ये छान 1.5 वाटीभर तेल गरम करत ठेवलेलं आहे. छान कडकडीत तेल गरम झाला ना का आपण गॅस बंद करून त्याला सुद्धा थंड करून घेणार आहोत. आता आपला मसाला छान थंड झालेला आहे आणि तेल सुद्धा थंड झालेलं आहे. आता या थंड झालेल्या एकदम गार झालेल्या मसाल्यामध्ये आपण ज्या मिरच्या कट केलेल्या आहेत त्या घालून घेणार आहोत आणि छान मसाला पूर्ण त्या मिरच्यांना लावून घ्यायचे, व्यवस्थित सगळीकडे लागला पाहिजे असा. त्यानंतर आपलं विनेगर आहे ते घालून घेते. साधारण 3 ते 4 चमचे मी विनेगर घातलेलं आहे. मिरचीच्या क्वांटिटीप्रमाणे किंवा मसाल्याच्या क्वांटिटीप्रमाणे आपल्याला विनेगर घालायचं आहे. आणि त्यानंतर आपण हे मसाला भरून घेतोय बरणीमध्ये. बरणी अगोदर छान स्वच्छ केली, कोरडी केली, वाळवली तिला आणि मग त्याच्यामध्ये मसाला भरतोय. आता पूर्ण मसाला भरून झाल्यावर थंड गार झालेलं तेल आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचं. त्यानंतर छान मिक्स करून चमच्याने छान प्रेस करून हा लोणचा मुरण्यासाठी ठेवायचा. लोणचा तयार झाल्यावर खाऊ शकता. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.